वैकुंठ चतुर्दशीची माहिती. त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही वैकुंठ चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते. चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो असे म्हणतात. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात. या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते असे मानले जाते. या दिवशी चतुर्मासाची सांगता होते असे मानले जाते. वैकुंठ चतुर्दशी पूजाविधी. या दिवशी रात्री शंकराची 1008 नावे घेऊन तुळशी वाहून आणि विष्णूची सहस्त्र नावे घेऊन बेल वाहून पूजा केली जाते. हे या पूजेचे विशेष महत्त्व आहे. इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूला तुळस वाहिली जाते, परंतु या पूजेचा त्याला अपवाद आहे. विविध मंदिरांमध्ये तसेच अनेक कुटुंबांमध्येही ही पूजा केली जाते. महाराष्ट्राबरोबरच उज्जैन, वाराणसी या शहरांमधील मंदिरात सुद्धा हरिहर पूजा केली जाते. काशी येथील प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिरात या दिवशी विष्णू या देवतेला शंकराच्या गर्भगृहात विशेष स्थान दिले जाते आणि पूजा केली जाते. गंगा नदीमध्ये स्नान केल्यानंतर भाविक विश्वनाथ मंदिरात जाऊन विष्णू आणि शिव यांच्यासमोर या दिवशी विशेष दिवा लावतात आणि पूजा करतात. विष्णू आणि शिव यांच्या तीर्थक्षेत्री या दिवशी जत्रा भरतात, मेळे भरतात आणि भाविक व स्थानिक लोक त्याचा आनंद घेतात. या दिवशी मंदिरांमध्ये अन्नकोट केला जातो. वैकुंठ चतुर्दशीचे महत्त्व. पुराणानुसार या दिवशी शिवाने प्रभू विष्णूंना सुदर्शन चक्र दिले होते. या दिवशी शिव विष्णू एकरूप असतात. वैकुंठ चतुर्दशीलाच काशी विश्वनाथ स्थापना दिवस समजतात. या दिवशी भगवान शिव आणि विष्णूची पूजा केल्याने दोन्ही देवता प्रसन्न होतात. या दिवशी पूजा, पाठ, जप आणि उपवास केल्याने भक्ताला वैकुंठाची प्राप्ती होते. देवाधिदेव महादेवांना प्रसन्न केले असता आपसूक माता पार्वती देखील प्रसन्न होते आणि भगवान विष्णूंचे ध्यान केले असता त्यांच्यासह लक्ष्मी मातेचीही कृपादृष्टी लाभते. त्यामुळे घरातील दुःख, दारिद्र्य नाहीसे होऊन आयुष्यातील नरक यातना मिटतात आणि जिवंतपणीच वैकुंठ प्राप्तीचा आनंद अनुभवता येतो. वैकुंठ चतुर्दशीची कथा वाचल्याने 14,000 पापांचे दोष मिटतात. वैकुंठ चतुर्दशीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून झाडाखाली बसून जेवणाची प्रथा आहे. या सोहळ्याला आवळी भोजन म्हणतात. कहाणी वैकुंठ चतुर्दशीची. वैकुंठ चतुर्दशीच्या 3 कहाण्या. पुराणातील प्रमुख समजल्या जाणाऱ्या 3 कथा, ज्याविषयी असं सांगितलं जातं की वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी यांचं वाचन केल्यावर 14,000 पापांचे कर्मदोष दूर होतात. कथा 1. एकदा नारद मुनी पृथ्वीलोक फिरून वैकुंठात जातात. तिथे विष्णुदेव त्यांच्याकडे प्रसन्न मुद्रेने बघून इथे येण्याचं कारण विचारतात. त्यावर नारद मुनी म्हणतात, हे देवा, जे भक्त तुम्हाला प्रिय असतात ते तरतात, पण सामान्य लोकांचं काय? त्यांच्यासाठी काहीतरी सोपा मार्ग सांगा. यावर विष्णुदेव सांगतात, कार्तिक शुक्ल पक्षात चतुर्दशीला जे लोक या व्रताचं पालन करेल आणि श्रद्धाभक्तीने पूजा अर्चा करेल त्यांच्यासाठी स्वर्गाची दारं खुली होतील. यानंतर श्री विष्णूंनी विजयला बोलावून कार्तिक चतुर्दशीला स्वर्गाची दारं खुली ठेवण्याचा आदेश दिला. या दिवशी जो पण विष्णुदेवाची पूजा नामस्मरण करेल त्याला वैकुंठधाम प्राप्त होईल असं विष्णूंनी सांगितलं. कथा 2. पौराणिक कथेनुसार एकदा श्री विष्णू महादेवाची पूजा करण्यासाठी काशीला आले होते. तिथं या तिथीला ब्रह्ममुहूर्तावर मनकर्णिका घाटावर आंघोळ करून त्यांनी 1000 स्वर्ण कमळ फुलांनी भगवान विश्वनाथाच्या पूजनाचा संकल्प केला. अभिषेकानंतर जेव्हा ते पूजा करू लागले
तर त्यांची परीक्षा घेण्यासाठी महादेवाने त्यांचं एक फूल कमी केलं. श्री विष्णूंना पूजापूर्तीसाठी 1000 फुलं वाहायची होती. एक फूल कमी असल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी विचार केला, मला कमलनयन पुंडरीकाक्ष म्हणतात, म्हणजे माझे डोळे पण कमळासमान आहेत. मग आता तेच मी अर्पण करतो. त्यांची भक्ती बघून महादेव प्रगट झाले. ते म्हणाले, हे विष्णू, या जगात माझा तुझ्यासारखा दुसरा भक्त नाही. आजची ही कार्तिक शुक्ल चतुर्दशी आता वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल. या दिवशी जो पहिले भगवान विष्णूची पूजा करेल त्याला वैकुंठ लोक प्राप्त होईल. या वैकुंठ चतुर्दशीला शिवाने कोटी सूर्यप्रकाश असणारं सुदर्शन चक्र विष्णूंना प्रदान केलं. या दिवशी स्वर्गाची दारं खुली राहतील. जो हे व्रत मनापासून करेल त्याला वैकुंठ धाम मिळेल. कथा 3. धनेश्वर नावाचा एक ब्राह्मण होता. तो फार वाईट वागायचा. अनेक पापं केली होती. एकदा तो गोदावरी नदीवर आंघोळीला गेला. त्या दिवशी अनेक भक्त पूजेसाठी घाटावर आलेले होते. त्यांच्यासोबत धनेश्वरही होता. ही वैकुंठ चतुर्दशी होती. या श्रद्धाळू लोकांमुळे धनेश्वराला पण पुण्य मिळालं. त्याचा मृत्यू झाल्यावर यमदेवाने त्याला नरकात टाकलं. तेव्हा श्री विष्णू तिथं आले आणि म्हणाले, याने खूप पापं केली आहेत, पण वैकुंठ चतुर्दशीला गोदावरी नदीत स्नान केलं आणि तिथं आलेल्या अनेक श्रद्धाळूंच्या पुण्याने त्याचे पण सर्व पाप नष्ट झाले आहेत. आता त्याला वैकुंठ धाम मिळेल.